नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 423वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. एकाने विचारले, मी प्रार्थना करत असताना सिगारेट ओढली तर चालेल? दुसरा म्हणाला, अशी कशी चालेल? पहिला म्हणाला, प्रार्थना करायला कोणती वेळ योग्य आहे? दुसरा म्हणाला, प्रार्थना करायला काही मुहूर्त लागत नाही, कोणत्याही वेळी केली तरी चालेल. पहिला म्हणाला, आपण इतर काही करत असलो आणि त्याच वेळी मनात प्रार्थना केली तर चालेल? दुसरा म्हणाला, अगदी जरूर, इतर काहीही करत असताना प्रार्थना केली तरी चालेल. पहिल्याने विचारले, अगदी सिगारेट ओढत असताना पण चालेल? नाईलाजाने त्याला उत्तर द्यावे लागले, हो चालेल. आता दुसरी कविता आहे. एक 5वीतला मुलगा म्हणाला, मी काही गोष्टी अनुभवाने शिकलो आहे. जर मी काही मागितले आणि आई नाही म्हणाली तर अजिबात नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि जर काही मागितले आणि बाबा नाही म्हणाले तर आई नाही म्हणाली तर नाही असा त्याचा अर्थ होतो. आता तिसरी कविता आहे. हनुमान चालीसावर आधारित चौपाई क्रमांक 38. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. हे वीर हनुमाना, तुमचा सदाच जय जयकार असो. गुरु जसे शिष्यावर कृपा करतात तशीच तुम्ही पण माझ्यावर कृपा करा. जय हनुमान आम्हावर कृपा करा. राम करतात तशी कृपा तुम्ही आम्हावर करा. 8 सिद्धी मिळवायाला हनुमान जात होता. आणि अचानक भूक लागली भाव जाणवत होता. मिळते काही खायाला का तो शोधित होता. पण जे दिसले त्याने भूक विसरून गेला होता. एका वृद्धेला अग्निदेवाचे यज्ञ करायचे होते. अनेक यज्ञ करूनही तिचे रुदन ऐकू येत होते. दोन्ही कानामधून तिच्या रक्त वाहत होते. काय झाले हनुमानाला प्रश्न पडले होते. काही करण्यासारखे नाही म्हणून यज्ञ करते. मृत्यू लवकर यावा अशी प्रार्थना करते. हनुमानाने विचारल्यावर तिने कथा सांगितली. अनेक यज्ञानंतर एका वराची प्राप्ती झाली. दैवी शक्तीने युक्त असे कुंडल मिळाले होते. हवे असेल ते मिळेल असे काही झाले होते. हनुमान चकित झाला अन त्याने विचारले, कुंडल हरवून गेले का असेही विचारले. चोर आले आणि माझे कुंडल घेऊन गेले. वाईट जणांच्या हाती लागतील चिंतेने घेरले. कुंडल हरवून गेले याने संकटे येतील. साध्या साध्या लोकांना त्रासही होईल. चोर कोणत्या दिशेने गेले हनुमानाने पुसले. अन घोड्यांच्या टापांमागून त्यांच्यापर्यंत गेले. सारे चोर मेले होते, एकच जिवंत होता.
कुंडलासाठी नागराज सर्वांना चावला होता. नागराजाच्या मागे हनुमान समुद्र तळाशी गेला. पहारेकऱ्यानं मारून तो आत पोचला होता. कुंडले परत कर असे हनुमान म्हणाला होता. उत्तर म्हणून नागराज त्यालाच चावला होता. रुद्राच्या अवताराविषाने काही नाही झाले. नागा हरवून कुंडल घेऊन हनुमान परत गेले. कुंडले हाती घेता क्षणी नाग सारे पडले. कुंडले खाली ठेवता क्षणी सारे नाग उठले. नागराजाने सांगितले कुंडल शक्तीचा स्रोत होता. त्याच्या जवळचा नागमणी ही शक्तीचा स्रोत होता. कुंडलांनी त्यांना शक्ती थोडी तरी मिळत होती. हरवलेल्या नागमणीचा आम्ही शोध थांबवला होता. कुंडल घेऊन गेला तर आम्ही सर्व मरून जाऊ. हनुमानाला वाटले असे कसे होऊ देऊ. कुंडले परत नाही नेले तरी पंचायत होईल. वृद्धेचे प्राण तिला उगीच सोडून जाईल. नागराजाने हात जोडले आणि सांगितले, जे जे शक्य होईल ते सारे होईल सांगितले. हनुमान सर्वांचे भले करील त्याचा विश्वास होता. अन हनुमानाला नागमणी परत आणायचा होता. नागजातीला सर्वांनी तिरस्काराने बघितले. हनुमानानेच त्यांना प्रेमाने बघितले. विचारले नागमणी त्यांचा कधी हरवला होता. शिवरात्रीला शिवाकडेच तो हरवला होता. त्या दिवसापासून नागांची शक्ती संपली होती. नागमणी जपून न ठेवणे ही ती चूक होती. दर पौर्णिमेला नागमणी बाहेर काढला जातो. चंद्रापासून ऊर्जा घेऊन तो शक्तिशाली होतो. मग हनुमान पौर्णिमेपर्यंत स्वस्थ राहिला होता. पौर्णिमेला शोध त्याने सुरू केला होता. त्याला कळले चंद्रप्रकाश एकाच ठिकाणी येतो. नागलोकाच्या जवळच्याच जागेवर तो येतो. हनुमान मग त्वरा करून त्या जागी जातो. कळते उशिराने रात्री तो लपवून ठेवला जातो. त्या गावी राहून हनुमान एकाला बघतो. सगळ्या लोकांना तो धन वाटून टाकीत असतो. कळते त्याला अचानकच खूप धनलाभ झाला. लोकांच्या बोलण्यातूनच त्याचा इतिहास कळला. मग हनुमानाने त्याचा पाठलाग केला. त्याला बघून विचार करून तो माहितगार झाला. जंगलामध्ये शिकार करण्यात त्यास जायचे होते. मनःशांतीसाठी त्याला हे करायचे होते. जंगलामध्ये हिंस्त्र श्वापदे जागोजागी होते. तरीही त्याला जंगलामध्ये एकटे जायचे होते. अचानक एक वाघ त्याच्या अंगावर धावून आला. हनुमानाने तेथे त्याचा प्राण वाचवला.
त्याबद्दल हनुमानाला त्याने तो मणी दिला होता. अन सांगितले म्हण्याने तो सदाच दुःखी होता. हनुमानाने नागराजाला मणी परत केला आणि वृद्धेचे कुंडल तो परत घेऊन गेला. कुंडल मिळता वृद्धा पण खूप खुश झाली. तू माग ते मिळेल असा आशीर्वाद देऊन गेली. हनुमान म्हणाला, सिद्धलोके त्यास जायचे आहे. त्याच्या खेरीज काही त्याला नको आहे. वृद्धेने आशीर्वाद दिला अन कुंडलही दिले. काय करायचे त्यांचे असते प्रश्न तिला पडले. वृद्धा म्हटली, तू सर्वांची मदत नेहमी करशील. कुंडलांचा उपयोग सुद्धा तूच नीट करशील. कुंडलांचा उपयोग मग भल्यासाठी होईल. सर्वांच्यासाठी तू गुरुस्थानी असशील. जीवनात जोवर सारे सुरळीत असते, समाधान आनंद दोन्ही तोवरच असते. जीवनात जेव्हा जेव्हा संकटे येतात, विश्वास आणि साधना दोन्ही थांबून जातात. हनुमानावर भक्ती अन्विश्वास कामी येतात. असंभवाला संभव करणे त्यास जमून जातात.